नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे एक न्यूज आलेली पेपरला की शेतकऱ्यांनो ई-केवायसी करून घ्या, कारण की ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही शेतकऱ्यांनी त्यांचे सरकारकडे खूप सारे पैसे हे पेंडिंग मध्ये आहेत। 2024 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये एक अतिवृष्टी झाली होती। त्या अतिवृष्टीमुळे काय ते नुकसान जे झालं होतं शेतकऱ्यांचं, त्या नुकसान झाल्यामुळे शेतकरी सरकार आपल्याला अनुदान देत आहे मित्रांनो। तर या अनुदानाचे टप्पे तुम्हाला सांगतो मित्रांनो की बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 39,738 शेतकऱ्यांनी आपली केवायसी जी आहे ती केलेली नाहीये। तर फक्त बीड जिल्ह्यातले 27,25,00,000 रुपये हे सरकारकडे सध्या पडून आहेत। का मित्रांनो? कारण की फक्त शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यामुळे। या व्यतिरिक्त ही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया 31 मार्च पूर्वी सर्व ई-केवायसी पूर्ण झाल्या नाहीत तर 27 कोटी निधी हा काय होणार आहे, लॅप्स होण्याची शक्यता आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला 31 जानेवारी म्हणजे उद्याचा दिवस आहे तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे मित्रांनो। या व्यतिरिक्त बघा, आतापर्यंत 4,53,199 शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही अकाउंटवरती पैसे पडलेले आहेत। अकाउंटवरती पैसे का पडलेत? कारण की त्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, केवायसी कशी करायची? आपल्या जवळच्या CSC सेंटर असेल, कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र आणि किंवा महा ई सेवा केंद्र असेल तिथे जायचंय। तिथे तुम्हाला विचारायचं की आमचं नाव आहे का यादीमध्ये, आणि यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला आधार कार्ड आणि त्याच्यासोबत मोबाईल नंबर हे दोन गोष्टी असणं गरजेचं आहे। मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही थंब असेल, तुमचा अंगठा जर लागत असेल तर त्या अंगठ्यावरती सुद्धा केवायसी होऊ शकते मित्रांनो। तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी। या व्यतिरिक्त आणखी काय आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, बीड जिल्ह्यात किती राहिले तर 39,768 लोक राहिलेले आहेत। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील कुठलाही शेतकरी ज्याची केवायसी करायची राहिलेली आहे त्यांनी संपर्क करू शकता सोनाई एंटरप्राइजेसला, त्यांची केवायसी करून मिळेल। आणि दुसरी गोष्ट, आपलं जे नमो शेतकरी योजना आहे, नमो शेतकरीचे 2,000 रुपये सुद्धा या 2-3 दिवसामध्ये मिळणार आहेत। तर त्यासाठी ती सुद्धा केवायसी तुमची झाली का नाही झाली, आधारला बँक अकाउंट लिंक आहे का नाहीये, ह्या गोष्टी चेक करून घ्या। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सोनाई एंटरप्राइजेस चॅनल जे आहे त्याच्या थ्रू तुम्हाला महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक असेल, कुठलाही शेतकरी असेल तर त्यांना या गोष्टीची पूर्णपणे मदत मिळेल। जो माझा व्हिडिओ यूट्यूबवरती येतो तर त्या व्हिडिओमधील सेवा जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड केली जाते। तर तुम्ही संपर्क करू शकता, कधी पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मित्रांनो। धन्यवाद।